नमस्कार, घरगुती रेसिपी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बीटमध्ये रवा घालून अतिशय भन्नाट आणि पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहोत। तर याचे आपल्याला काय बनवायचे आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा। चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात। तर सर्वात आधी इथे मी काही भाज्या चिरून घेतलेल्या आहेत। टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि कांदा। इथे मी ह्या भाज्या चिरून घेतलेल्या आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये भाज्या घालू शकता। आता इथे एक बीट घेतलेला आहे। बीट छान असं सोलून घेतलेलं आहे। आता याच्या दोन्ही साइडच्या कडा काढून घेऊयात। बीट छान असं सोलून घ्यायचं आणि याच्या दोन्ही साइडच्या कडा काढून घ्यायचे, कापून घ्यायचे आहेत। आता हे बीट आपल्याला किसणीच्या सहाय्याने किसून घ्यायचं आहे। तर पहा, या किसणीने मी हे बीट किसून घेणार आहे। तुम्ही हे बीट मिक्सरमध्ये बारीक सुद्धा करू शकता। तर मी हे बीट किसणीने किसून घेणार आहे। तर पहा, या पद्धतीने आपण याच्या लांबड्या लांबड्या असे खिस पाडून घ्यायचा आहे। पहा, आता हा खिस एका बाउलमध्ये काढून घेतला। आता यामध्ये एक मोठी वाटी रवा घालायचा आहे। पहा, एक वाटी मी यामध्ये रवा घातलेला आहे। रवा घातल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं। मीठ घातल्यानंतर यामध्ये 2 चमचे दही घालायचे, जे ताजं दही असतं ते घालायचं यामध्ये। तर इथे 2 चमचे दही घातल्यानंतर यामध्ये मी बारीक चिरलेलं टोमॅटो, बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे। आता यामध्ये थोडीशी हळद घालायची आणि हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं आहे। सर्व भाज्या रव्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत। मिक्स करून झालं। पहा, बीटाच्या ओलसरपणामुळे रवा छान असा मिक्स झालेला आहे। आता यामध्ये आपण लागेल तसं थोडंसं पाणी घालायचं आणि हे मिश्रण अजून एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। जास्तही नाही, अगदी थोडंसं 2 चमचे पाणी घालायचं आणि हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। पहा, मिश्रण मिक्स झालं। आता सर्वात शेवटी यामध्ये अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे। तर पहा, बेकिंग सोडा घातल्यानंतर थोडंसं त्यामध्ये पाणी घालायचं आणि छान असं अजून एकदा एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे। जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळ नाही, अगदी मध्यमसं असं याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे। इथे आपले हे बॅटर तयार झालेलं आहे। आता गॅसवर अप्पे पॅन गरम करायला ठेवला। पॅन गरम झाला की यामध्ये प्रत्येक साच्यामध्ये तेल सोडून घ्यायचं। पहा, प्रत्येक साच्यामध्ये तेल सोडल्यानंतर यामध्ये बीटाचं जे मिश्रण आहे ते भरायला सुरुवात करायची। मिश्रण आपल्याला कडेने भरायला सुरुवात करायची आहे। तर मोठ्या चमच्याच्या साहाय्याने मी यामध्ये एक एक करत बीटाचं मिश्रण भरून घेत आहे। तर पहा, आपण आज बीटांपासून अप्पे तयार करणार आहोत। पहा, दिसायला हे अप्पे जितके कलरफुल दिसतात तितके चविष्ट आणि पौष्टिक सुद्धा आहेत। तर पहा, सर्व साच्यांमध्ये मी हे मिश्रण भरून घेतलेलं आहे। आता यावर झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं याला वाफवून देऊयात। तर पहा, 3 ते 4 मिनिटांनंतर यावरचे झाकण काढले। झाकण काढल्यानंतर यावर तेल सोडून घ्यायचं आहे। पहा, तेल सोडून घेतल्यानंतर हे अप्पे पलटायला सुरुवात करूयात। ज्यांना कोणाला बीट आवडत नसेल तर त्यांना तुम्ही बीटाचे अप्पे सुद्धा बनवून देऊ शकता। बीटामध्ये प्रोटीन असते, कॅल्शियम असते आणि हे बीट रक्तवाढीसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे। यामुळे बीट हे सर्वांनी खाल्लंच पाहिजे। रोजच्या जीवनात कमीत कमी 1 बीट तर असावेच। यानंतर पहा, सगळे बीटाचे अप्पे आपण पलटून घेऊयात। एक एक करत हे सर्व अप्पे मी पलटून घेत आहे। तर पहा, इथे आपले सर्व अप्पे पलटून झालेले आहेत। आता 2 मिनिटे आपण याला मंद आचेवर वाफवून देऊया। तर पहा, 2 मिनिटं झाल्यानंतर पहा, खालून सुद्धा अप्पे छान असे भाजले गेलेले आहेत। दोन्ही साइडून पहा, हे आपले अप्पे छान असे भाजलेले आहेत। तर अप्पे आपले इथे तयार झालेले आहेत। आता पहा, आपण हे सगळे अप्पे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। एक एक करत सर्व अप्पे मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे। इथे आपले सर्व अप्पे तयार झालेले आहेत। आता हे अप्पे तुम्ही दहीसोबत खाऊ शकता किंवा असेच खाल्ले तरी खूपच भारी लागतात आणि तेवढेच पौष्टिक सुद्धा आहेत। तर मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुमच्या फोनवर येत जातील। व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडला असेल तर एक लाईक नक्की करा। चला तर मग, बाय बाय।